तर मित्रांनो बघू शकता आपण गावाकडे पकडलेले खेकडे आपल्याला आता मुंबईला घेऊन जायचं आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे. तर एवढे आपल्याला खेकडे भेटलेत बघू शकता इकडे. तर फायनली आपण आता मुंबईला घेऊन आलो आहे खेकडे मित्रांनो. 4 खेकडे आहेत बघू शकता इकडे, 5 आहेत 5. तर त्याचा आपल्याला आज रस्सा बनवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुरुविले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, मागे आपण गावी गेलेलो. तर गावी गेल्यानंतर आपण खेकड्याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला. तर खेकडे आपण टोकेसुद्धा लावलेले. त्या टोक्यामध्ये आपल्याला मस्तपैकी असे खेकडे भेटलेले. तर ते खेकडे आपण गावी त्याचं काय बनवलं नाही, डायरेक्ट आपण मुंबईला घेऊन आलो तो खेकडे, आणि त्याचाच आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त काय मी साप वगैरे करताना काही दाखवत नाही, आपण डायरेक्ट रेसिपीज दाखवूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. बघू शकता आपण मस्तपैकी असे गावावरून आणलेले खेकडे साफ करून घेतलेत, आणि याचे सर्व डेंगे वगैरे सर्व चांगले असे मोडून घेऊन स्वच्छ पाण्याने एकदम साफ करून घेतलेत. आणि आपल्याला आता ते याच्यातला जो पेंदा आहे तो आता आपल्याला काढायचा आहे, आणि आता साफ करून घेतोय. तुम्हाला माहितीच असेल सर्व याची रेसिपी, तर मी साफ करून घेतो. तर इकडे बघू शकता हे आपल्याला डेंगे मिक्सरला लावून घ्यायचे, त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा. त्यासाठी आपण हे मिक्सरला लावून घेतोय. तर मिक्सरला बारीक करून ते आपण त्याच्यामधली कच वगैरे काढून घेणार आहोत, सर्व पाणी खाली घेणार आहोत त्याचं. तर आता आपण मिक्सरला लावूया ते. मित्रांनो इकडे बघू शकता आपला खेकड्याचा जो डांग्यांचा जो आपण मिक्सरला लावलेला होतं ते आपण इकडे पाणी काढून घेतले, कच काढून त्याच्यामधले, आणि इकडे डांगे आपण साफ करून घेतलेत मस्त. इकडे पेंदे आहेत तुम्ही बघू शकता, एकदम साफ करून घेतलेत. इकडे मादंसुद्धा घेतलं आहे. आणि आपल्याला आता झणझणीत आजच्या जेवणासाठी आपल्याला खेकडा रस्सा बनवायचा आहे. तर आपण आपल्या पद्धतीने बनवतोय. तर मित्रांनो बघूया कसा बनतोय ते. तर एकदम हे सर्व साफ करून घेतलं आहे आपण, पाणी पण एकदम मस्तपैकी घालून वगैरे घेतलं आहे. तर चला आपण सुरुवात करतोय आता बनवायला. इकडे आपण मित्रांनो फोडणीला लसूण घेतले, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले बघू शकता. आणि आपल्याला आता झणझणीत रस्सा बनवायचा आहे मस्त. तर इकडे बघू शकता आपल्याला आता फोडणी द्यायची. तर तेल इकडे गरम करतोय कढईमध्ये, आणि आपल्याला लसूण, कांदा आणि टोमॅटोसह एकदम मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर आता आपण लसूण टाकूया फोडणी देण्यासाठी. पण कांदा पण मित्रांनो टाकून घेतला आहे. कांदा मस्तपैकी असा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटोसुद्धा ॲड करतोय. तर टोमॅटोला पण मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता मसाला टाकायचे आहेत. हळद, तिखट आणि मीठ सर्व मिक्स करून चांगलं मसाला चांगला तयार करायचा आहे. तर हळद, तिखट वगैरे सर्व टाकून घेऊयात. तर आपण तिखट थोडं जास्तच टाकतोय, कारण का रस्सा असा झणझणीत आपल्याला बनवायचा आहे. तर रस्सा मित्रांनो जेवढा तुम्ही तिखट बनवाल तेवढा चांगला बनतो, त्यासाठी आपण तिखट जास्त वापरलं आहे. तर इकडे आपला गोडा मसाला आहे, जो खोबरं आणि कांद्यापासून बनवलेला असता, तो पण आपल्याला ॲड करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला मसाला असा ॲड करायचा आहे थोडा, त्याने अजून टेस्ट येणार आहे. तर बघूयात कशी रेसिपी बनते ती.
बघू शकता इकडे मसाल्याला मित्रांनो तेल कसं सुटलं आहे ते एकदम असं तेल सुटून द्यायचं मसाल्याला. तर यानंतर आपण आता मादे ॲड करतो त्याच्यामध्ये आणि सर्व खेकडे वगैरे टाकायचे आपल्याला. मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये चांगले. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं मसाला तेल सुटलंय आणि आपण जे मिक्सरला जे डांगे लावलेले त्यात आपण पाणी घालून घेतलेलं ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला. त्याने आपल्याला जेवढा रस्सा वाढवायचा असेल तर वाढवू शकता. तर आपण आता टाकतोय ते पाणी. आपल्याला रस्सा जास्त पाहिजे तर आपण जास्त पाणी टाकतोय. तर बघू शकता इकडे आपण आता पाणी ॲड केलं आहे ते. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी टाकलं आणि आपण आता उकळी येऊन द्यायचे चांगली मस्त होती. 15-20 मिनटं उकळी आली तर चांगली शिजून जाणार खेकडे. तर बघू शकता इकडे उकळी सुद्धा चांगली आली आता. आणि मित्रांनो आता बघू शकता तरी सुद्धा सुटली त्याला एकदम झणझणीत झालाय. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपलं ताट कसं सजलं आहे. ते इकडे भाकरी आहे, कांदा आहे आणि इकडे असा झणझणीत रस्सा आहे. इकडे डांगेनी पेंदा आहे आणि आपण भात घेतला आहे आणि एकदम सुंदर असं ताट सजलं आहे. बघू शकता तुम्ही. बघूया आपण टेस्ट करून कसं झालं आहे ते. पहिला आपण झणझणीत असा रस्सा पिणार आहोत. तर मित्रांनो आपण झणझणीत असा रस्सा पिऊन बघतोय आता कसं झाला आहे तो. मित्रांनो एक नंबर झालाय ढसका. तर मित्रांनो मी आता जेवून घेतो. तुम्ही पण जेवायला या. तर जेवून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर एवढं सर्व ताटामध्ये बघून आपल्याला आता मोह आवरत नाही. तर जेवून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी भेटतो. तर फायनली मित्रांनो आपलं आता जेवण झालं आहे आणि जेवण तर एक नंबरच झणझणीत झालेलं आहे एकदम रस्सा आणि मजा आली. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला तर नक्की शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.